चला आपली सिरीज चालू करूया. 95 नंबरचा क्वेश्चन आहे. खालीलपैकी कोणत्या पिकापासून सर्वाधिक ऊर्जा मिळते? तर भुईमूग पिकापासून सर्वाधिक ऊर्जा मिळते. विपुला, टी विशाखा, ICPL 87 111 या कोणत्या पिकात जाती आहे? तर ह्या तूर पिकाच्या जाती आहे. 97 नंबरचा क्वेश्चन आहे. पाण्याचा ताण सहन करणाऱ्या कडधान्य पीक कोणते? तर मूग हे पाण्याचा ताण सहन करणारे कडधान्य पीक आहे. 98 नंबरचा क्वेश्चन आहे. कोणते पीक कडधान्य, चारा आणि हिरवळीचे पीक म्हणून उपयुक्त आहे? तर मूग हे पीक. हरभऱ्याच्या पिकांवर कोणते आम्ल असते? तर मॅलिक आम्ल असते. तर कोणते असते? मॅलिक आम्ल असते. 100 नंबरचा क्वेश्चन आहे. खालीलपैकी धूप प्रतिबंधक पीक कोणते? तर चवळी हे धूप प्रतिबंधक पीक आहे. विश्वास, विजय, विशाल, विहार, विकास या कशाच्या जाती आहे? कोणत्या पिकात जाती आहे? तर हरभरा पिकात जाते. भुईमुगाच्या तेलात कोणते जीवनसत्व असते? तर ब जीवनसत्व असते. भुईमुगाची सर्वाधिक लागवड कोणत्या जिल्ह्यात केली जाते? तर सातारा जिल्ह्यात केली जाते. इन्क्रीजसाठी ही पद्धत कोणत्या पिकाच्या लागवडीसाठी उपयुक्त आहे? तर ते भुईमुगाच्या पिकासाठी उपयुक्त आहे. खालीलपैकी कडधान्य आणि तेलबियांचे पीक कोणते? तर सोयाबीन आहे. 106 नंबरचा क्वेश्चन आहे. खालीलपैकी कोणत्या पिकाचा उपयोग दूध आणि दुग्धजन्य पदार्थ तयार करण्यासाठी केला जातो? तर सोयाबीन पिकाचा. सूर्यफूल हे पीक कोणत्या हंगामात घेतले जाते? तर वरीलपैकी तिन्ही हंगामात घेतले जाते: खरीप, रब्बी आणि उन्हाळा. खालीलपैकी कोणत्या पिकाचा उपयोग तेलबिया पीक, चारा पीक आणि पेंडीतील जनावरांचे खाद्य असे सेंद्रिय खत म्हणून केला जातो? तर करडई. वापरतात ना करडईची पेंड, करडईचं तेल सगळंच वापरतात, चारा वगैरे. 109 नंबरचा क्वेश्चन. साखरेचा प्रमुख स्रोत असलेले नगदी पीक कोणते? तर ऊस आहे. आहारात प्रतिवर्षी दरडोई किती किलो खाद्यतेलाचा समावेश असणे आवश्यक आहे? तर 12 किलोचा. 111 नंबरचा क्वेश्चन आहे. खालीलपैकी अखाद्य तेलबिया पीक कोणते? तर कोणते? वरीलपैकी सर्वच अखाद्य तेलबिया पीक आहे. एरण, करण, जवस. आपण याचं तेल खात नाही म्हणून ते अखाद्य तेलबिया पीक आहे, पण त्याचा उपयोग भरपूर करतो त्या तेलाचा, जे बाकीचे काम असतात शेतीविषयक वगैरे त्याच्यासाठी. 112 नंबरचा क्वेश्चन आहे. खालीलपैकी कोणत्या पिकाचा उपयोग तेलबिया पीक आणि तंतू पीक फायबर म्हणून केला जातो? तर जवस. 113 नंबरचा क्वेश्चन आहे. ऊसाच्या कोणत्या जातीचा उपयोग गूळ तयार करण्यासाठी करतात? तर वरीलपैकी सर्वच. संपदा, नीरा, महालक्ष्मी हे सर्वच गुळाच्या जाती आहे, ज्या गूळ तयार होते ज्या जातीपासून. 114 नंबरचा क्वेश्चन आहे. रेगून जावा या पद्धतीचा उपयोग कोणत्या पिकाच्या लागवडीसाठी केला जातो? तर ऊस या पिकाच्या लागवडीसाठी केला जातो. रेगून आणि जावा. 115 नंबरचा क्वेश्चन आहे. 1 हेक्टर ऊस लागवडीसाठी किती बेणे आवश्यक असते? तर 25 ते 30,000 सेट आवश्यक असतात. 116 नंबरचा क्वेश्चन आहे. आडसाली ऊसाचा कालावधी किती महिन्याचा असतो? तर 18 महिन्याचा असतो. 117 नंबरचा आहे. महाराष्ट्रात ऊस संशोधन केंद्र कुठे आहे? तर पाडेगाव येथे. 118 नंबरचा क्वेश्चन आहे. पट्टा पद्धत ही कोणत्या पिकाच्या लागवडीसाठी वापरली जाते? तर ऊस पिकाच्या लागवडीसाठी वापरली जाते. 119 नंबरचा आहे. लागवडीसाठी ऊसावर गरम पाण्याची प्रक्रिया कोणत्या कारणासाठी केली जाते? तर गवताळ वाढ रोखण्यासाठी. तर चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. 120 नंबरचा क्वेश्चन आहे. ऊस तोडणीसाठी ब्रिक्स सॅक्रोमीटर रीडिंग किती असावी लागते? तर 21 ते 24 असावी लागते. लांब धाग्याच्या कापसाची लांबी किती असते? तर 24 मिलीमीटरच्या वर असते लांब धाग्याची. 122 नंबरचा क्वेश्चन आहे. कापसाच्या सरकी तेलाचे प्रमाण किती टक्के असते? 18 ते 24 असते. तर सर्वात जास्त कीटकनाशक वापर कोणत्या पिकासाठी केला जातो? तर कापूस पिकासाठी. वनस्पतीजन्य कीटकनाशक कोणते आहे? तर कोणत्या वनस्पतीजन्य? तंबाखू. तंबाखू उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक लागतो? तर 2रा क्रमांक लागतो. तंबाखूची लागवड कोणत्या जिल्ह्यात
केली जाते तर सांगली जिल्ह्यात केली जाते. चला तर आपली प्रश्न सिरीज आपण थांबूया इथे. उद्याला परत नेक्स्ट प्रश्न सिरीज चालू करूया. याच्या आधी पण मी 3 लेक्चर घेतलेले आहे, ते पण तुम्ही नीट बघून घ्या, जे तुम्हाला येणाऱ्या ग्रामसेवक कृषिसेवक पेपरसाठी नक्कीच फायद्याचे होतील.